स्टार्ट. आपले सरकार आता खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांच्या हाती सत्ता पोचविण्याच्या प्रयत्नाला लागले आहे. त्याच दृष्टीने पंचायत राजची चर्चा देशभर चालली असून पंतप्रधान राजीव गांधी गेल्या 4-6 महिन्यांपासून पंचायत राजचा वारंवार उच्चार करीत आहेत. पंचायतींना आपल्या निवडणुका नियमितपणे घेण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि पंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या विकास कार्याच्या योजना तयार करण्यास तिला पुरेसा अधिकार असावा व त्याचसाठी पंचायत राज संस्थांना घटनात्मक हमी दिली जावी, असे अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने केंद्र सरकारला सुचविले आहे. त्यासाठी काँग्रेस महासमितीने 1 दिवसाचे खास अधिवेशन बोलावले होते. याच संदर्भात आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांचे संमेलन बोलावून हाच विषय पंतप्रधानांनी विस्ताराने मांडला होता. तसेच त्याबाबत महिलांचीही विशेष सभा घेतली. पंचायत सदस्य असलेल्या महिलांना त्या पुरुषप्रधान संस्था किती नगण्य व क्षुल्लक रीतीने वागवतात याबद्दल महिलांनी अनेक तक्रारी केल्या. त्यावर पंतप्रधान अगदी निक्षुण व ठामपणे म्हणाले की तुम्ही ते सहन का करता? स्वतः सदस्य असलेल्या महिलांनी दुसऱ्या पुरुष सदस्याचा अत्याचार का सहन करावा? हा सरळ प्रश्न होता आणि तेच मूळ स्वरूप पंचायत राजचे असावे, अशी पंतप्रधानांची आकांक्षा आहे. दुर्बलांवर सबलांनी अत्याचार करू नयेत व केल्यास त्यांचा सामूहिकपणे प्रतिकार केला जावा, हा संदेश पंचायत सारख्या अगदी खालच्या स्तरातल्या लोकसंस्थेला पंतप्रधानांनी या निमित्ताने दिला आहे. लोकशाही आपल्या देशात स्थापन होऊन 40 वर्षे उलटून गेली तरी खऱ्या अर्थाने लोकसत्ता सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्याच्या लोकशाही रचनेत हे असे किती दिवस खपवून घ्यायचे? जोवर देश लोकशाही सांभाळण्यास सज्ञान झाला नव्हता तोवर आरंभीचे काही दिवस अशी अवस्था असणे अपरिहार्य होते. आता तशी स्थिती राहिली नाही. लोक साक्षर होऊ लागले आहेत. शालेय अथवा विद्यापीठीय शिक्षण घेऊन उपाधी प्राप्त करण्यात ग्रामीण स्तरावरील लोक अजून फारसे आघाडीवर नसतीलही, परंतु त्यांची लोकशाही रचनेबद्दलची जाण निश्चितच वाढली आहे. समाजात भोवती असलेला बदल जाणून घेण्याची ग्रामीण जनतेची क्षमता आता तीव्र होत चालली आहे. परोक्ष वा अपरोक्ष रीतीने शिक्षण देण्याचे व घेण्याचे मार्ग उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शहरी माणसे समजतात तशी ग्रामीण जनता आता अडाणी राहिलेली नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांना स्वतःची मने फुटली आहेत. ग्रामीण जनता लोकशाही सांभाळण्यास खूप परिपक्व झाली आहे असा दावा करणे योग्य नाही, परंतु परिस्थितीची त्या लोकांची जाण मात्र नक्कीच वाढली आहे. अशा अवस्थेत त्या लोकांना त्यांच्या निवडणुका नियमितपणे घेऊन त्यांचा नेता निवडण्याची मोकळीक दिली पाहिजे. तसेच आपल्या भागात लोकांना आवश्यक असणारी व लोकांच्या गरजा पुरवू शकणारी अशी कोणती योजना आहे याचा निर्णय त्यांना ठरवू देण्याची मुभा दिली पाहिजे. लोकांचे हित कशात आहे हे तिथल्या लोकांशिवाय अधिक चांगल्या रीतीने दुसरे कोण ठरवू शकणार? स्टॉप.